तर पाण्याचं ताट मी आतमध्ये ठेवलेलं आहे कारण आपल्याला केक हा वाफवून घ्यायचा आहे। तर मायक्रोवेव्ह मध्ये मी पाण्याची डिश यासाठी ठेवली आहे की पाणी ही गरम होईल आणि मायक्रोवेव्ह ही प्रीहीट होईल, कारण चीज केक हा गरम पाण्यावरती म्हणजे ठेवला जातो आणि त्याच्यावरती शिजवला जातो, म्हणून दोन्ही कामं एकत्रित होतील म्हणून मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याचबरोबर मी लावतीये प्रीहीट करण्यासाठी। तर जोपर्यंत मायक्रोवेव्ह प्रीहीट होतोय तोपर्यंत आपण केक बनवूयात, म्हणजे मायक्रोवेव्ह प्रीहीट होईल आणि इकडे केक बनवायचा। त्या हिशोबाने मी इथं दोन्ही कामं करून घेते आणि सगळीच कामं म्हणजे आणि 180 सेल्सिअस वरती प्रीहीट करायचं आपल्याला। इकडे होतोय आता मायक्रोवेव्ह प्रीहीट आणि आता आपण केक बनवायला घेऊयात। तर हे बिस्कॉप बिस्किट आहे, तर हे वापरणार आहे आज मी, याच्यापासून चीज केक बनवणार आहे। याचं स्प्रेड पण मिळतं, तर ते काय मला भेटलं नाही, फक्त बिस्किटच भेटलं, मग ते मी आणलेलं आहे। अशा प्रकारची 2 पॅकेट आहेत, अशा प्रकारची 2 पॅकेट आहेत। तर आता एकच बास होईल मला, तर मी एक यूज करते। तर हे कॅरमल फ्लेवरचं आहे हे बिस्किट आणि ह्यातनं म्हणजे वेगवेगळे फ्लेवर्स पण मिळतात। तर माझ्याकडे तुपाची भरणी आहे, तर मी इथं तूप यूज करते। बटर असेल तर बटर पण यूज केलं तरीही चालेल। त्याचबरोबर इथं मध टाकतेय। मध नाही टाकला तरी चालेल, पण थोडासा फ्लेवर साठी मध। आता याला मिक्सर वरती फिरवून घेऊया। तर माझ्याकडे बिस्किट आहे, तर मला असं वाटतं की कमी पडेल बिस्किट म्हणून मी डायजेस्टेड बिस्किट पण यूज करते, कारण मला हे आवडतं म्हणून। तर हे डायजेस्टेड अशा प्रकारचं, हे पण चांगलंच असतं आणि हे पण यूज करतात मोस्टली। तर याचं मी असं अर्धा पॅकेट यूज केलेलं आहे। तर अशा प्रकारे हा झालेला आहे बिस्किटांचा चुरा रेडी। आता केक टीन घेऊया। तर इथे मी हा केक टीन आणलेला आहे, याला काय करूया आपण,
असं हे केलं ना मग क्रीम चीज आहे त्याच्यात खूप असं बटर असतं आणि आपण बटर पण घातलंय त्यामुळं बाहेर पण येऊ नये म्हणून इथं लावून घेतलं तरीही चालेल। आणि तर अशा प्रकारे ना हे लावून घेतलं ना बाहेर असं ऑइल निघत नाही, म्हणजे जे बटर आहे वगैरे ते निघत नाही म्हणून फॉइल पेपर लावून घेतला तर खूप छान। तर अशा प्रकारे घेतलंय मी ते लावून। तर आता काय करूया, हे जे आपलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकायचं। बेसिकली आपल्याला हा म्हणजे खालचा जो लेयर असतो चीज केकचा तो तयार करून घ्यायचा आहे। तर हा लेयर मी तयार करून घेतेय। जर तुम्हाला वाटलं की याला सगळीकडून लावायचंय, म्हणजे हे जे बिस्किटचा चूर आहे ना तो असं सगळीकडून लावायचा आहे, तर जास्त प्रमाणात बिस्किट घेतली तुम्ही तरी ही चालेल। तर आपलं हे फुलपात्र असतं ना फुलपात्र, तर याने काय करायचं याला पहिल्यांदा तर काय करूयात आपण याला अशा प्रकारे लावून घेऊयात साइडनी। जर तुम्हाला खूप वरतीपर्यंत आणायचं असेल तर मग तुम्ही अजून बिस्किट वापरू शकता। असं दाबून घेतलं ना छान म्हणजे ते घट्ट असं बसतं, त्यामुळे तूप किंवा बटर नक्की घालायचं याच्यामध्ये। हे निघेल पहिल्यांदा पण नंतर सेट होईल छान, असं नाही का एकदा पॅक केलं की मग छान सेट होईल हे। तर याला नंतर असं चमच्याने अजून छान असं दाबून घेते मी, म्हणजे कसं की दिसताना पण ते व्यवस्थित दिसेल आणि चीज केक असा क्रीम सारखा असा डेकोरेट करता येत नाही, त्यामुळं जे काय असेल ते हेच। तर याला आपण आता फ्रीज मध्ये ठेवूयात जोपर्यंत आपलं बॅटर बनतंय तोपर्यंत, म्हणजे तो छान असं सेट होईल। थंड झाल्यानंतर बटर किंवा तूप हे छान असं घट्टसर होतं, मग त्यामुळं आपल्याला ह्याला फ्रीज मध्ये ठेवलं की हा छान सेट होतो। तर चीज केक बघा हा अशा प्रकारचा असतो, खाली बिस्किटांचा लेअर आणि हे मधलं जे चीजचं फिलिंग आणि हे क्रीम चीज आहे। तर हे साधारण प्राइस खूप जण विचारतात म्हणून सांगते 380 रुपयांना आहे, पण कधी कधी डिस्काउंट मध्ये पण मिळून जातं हे। आणि हे किती ग्रॅम आहे माहितीये, 400 ग्रॅम आहे हे। याला ही जरा घट्टसर आहे, तर हे सगळं काढून घ्यायचं। त्याचबरोबर हे मिल्कमेड कंडेन्स मिल्क छोटं पॅकेट पण मिळतं आजकाल आणि हे छान पडतं, कारण आपण जर जास्त प्रमाणात नाही यूज केलं तर मग छोटा कॅन लवकर संपतो, तर त्यामुळे हे छानच आहे। तर हे ऑलमोस्ट सगळंच लागेल आपल्याला, म्हणजे हे आहे 200 ग्रॅम। त्याचबरोबर हा आहे व्हॅनिला इसेन्स, तो पण टाकून घेऊयात। तर जास्त चीज केक आहे म्हणून जास्त टाकतीये। आता याला काय करूया आपण आधी पहिल्यांदा बीट करूयात आणि नंतर मग याच्यामध्ये व्हिपिंग क्रीम घालायची आहे, कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। तर पहिल्यांदा कॉर्नफ्लॉवर पण घालून घेऊया। तर हा 1 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड करते। तर हे बघा अजून मला वाटतं 1 टेबलस्पून लागेल, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर। आणि आता याला छान असं मिक्स करून घेऊयात।
कॉर्नफ्लॉवर आहे त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा उडेल. मग आधी कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स करूया. तर हे जास्त पण मिक्स नाही करायचं, नाहीतर हे असं दूध कसं फाटल्यासारखं होतं त्याप्रमाणे हे होतं, म्हणून जास्त मिक्स नाही करायचं. तर इथं जी आपण रात्री क्रीम ठेवली होती ना, तर ती ही क्रीम आहे, ती ही ऍड करून घेऊयात. पण मला असं वाटतं की लागेल आपल्याला अजून क्रीम. तर इथं अजून 1/4 कप आपल्याला क्रीम घालून घ्यायची याच्यामध्ये, कारण चीज केक हा मोठा आहे. मला वाटलं पहिल्यांदा की 1/2 कप बास होऊन जाईल. त्याला परत बीट करून घेऊयात आपण. तरी बघा कसं मस्त असं झालेलं आहे ह्याचं बॅटर. त्याला छान मिक्स करून झालेलं आहे. लास्टला थोडीशी गडबड होतच असते माझ्याकडून. हे असं कधी झालंय का की माझ्याकडून गडबड नाही होणार. पण बॅटर काय मस्त झालंय हे, एक नंबर. आता हे बिस्किटांचा जो चुरा होता तो याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला वतून घ्यायचंय. असं इझी पडतंय मला. ह्यात जर कॉर्नफ्लॉवर नाही टाकलं ना तुम्ही, तर हा केक तुम्ही याला पण सेट करून खाऊ शकता. पण बेक चीज केकची टेस्टच काय वेगळी असते. तर याच्यामध्ये काही लोक दही पण असं टांगलेलं, जसं आपण श्रीखंडाला दही ठेवतो ना टांगून, त्याप्रमाणे टांगलेलं दहीही टाकतात. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तेही तुम्ही अर्धा कप टाकू शकता. सॉरी, मला बेक म्हणायचं होतं पण तिथं प्रीहीट आलं. आता हा मी मायक्रोवेव्हला प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहे. तर कमीत कमी 20 मिनिटासाठी जर तुम्ही गॅसवरती याला ठेवत असेल, म्हणजे गरम पातेल्यात किंवा कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचा आणि नंतर हा काय म्हणतो आपण शिजवण्यासाठी ठेवायचा केक. तर तो आपल्याला किती ठेवावा लागेल, कमीत कमी 35 ते 40 मिनिटं. आणि हा शिजल्या पहिल्यांदा हलतो हा केक, त्यामुळे घाबरायचं नाही. हा बाकीच्या स्पॉन्ज सारखा नसतो की यात टूथपिक घातली आणि त्याला चेक करा. तर हा केक आपल्याला आता शिजवायला ठेवायचा आहे आणि मायक्रोवेव्ह मध्ये मी ह्याला 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. जर गॅसवरती शिजवत असाल तर पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवायचं आणि जसं आपण ढोकळा शिजवायला ठेवतो ना, अगदी त्याप्रमाणे हा शिजवायला ठेवायचा. 35 ते 40 मिनिटं लागतील. आणि आपण जो बेक करतो ना रेग्युलर केक, तर त्याप्रमाणे यात टूथपिक वगैरे घालायची नसते, कारण हा शिजला की मग असा हलतो आणि त्याला काही घाबरायचं नाही, म्हणजे तरी पण तो शिजलेलाच असतो. आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवला की मग सेट होतो. तर मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. तोपर्यंत याला मायक्रोवेव्हला आपण लावून घेऊया. तर जे पाणी आहे ना त्याच्यावरतीच हा केक शिजवायला ठेवलेला आहे आणि पाण्यावरतीच ठेवायचा, म्हणजे छान असा शिजतो तो. तर 20 मिनिटासाठी लावलाय. 20 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते.
वाव, काय मस्त झालाय माहितीये का, एकदम मस्त शिजलेला आहे हा. तर खूप मस्त असा शिजलेला आहे हा केक. एवढे महाग प्रोडक्ट जातात म्हटल्यानंतर थोडीशी भीती असते मनामध्ये की जर खराब झाला तर, पण खरंच खूप मस्त झालाय. तरी बघा कसला मस्त शिजलेला आहे हा केक, म्हणजे असं भारी वाटतंय ना. हा बघा, हा हालतो असा थोडासा दिसला, पण हा शिजलेला आहे. हा कलर आला म्हणजे एक नंबर झालेला, हा एकदम भारी असा. आता याला आपल्याला ढिल्लं करायचंय जरा, कारण हा असा थंड झाला की असा खाली बसतो हा केक. मग थोडासा ढिल्ला केला ना आहे तसा राहतो. साईडच्या कडा आहेत ना त्या अशा ढिल्ल्या करून घ्यायच्या. चाकूला पण लागलेलं नाही, म्हणजे आपण बाकीचे केक बघतो की नाही, तर तसं याला ही चाकूला म्हणजे असं काही लागलेलं नाहीये. तर याला काय करूयात, आपण थंड करायला ठेवूयात फ्रीज मध्ये. काय तुकडे तसली ना फ्रीज मध्ये किती फोन तर कसला मस्त झाला हा चीज केक हे बघा. तर हा मस्त असा चीज केक बनवलेला आहे, खूप छान झालाय. आणि डेकोरेशन खरं तर चीज केक वरती नसतं, टॉपिंग वगैरे टाकलं तरीही चालतं, पण मी थोडंसं छान दिसावं म्हणून डेकोरेशन केलेलं आहे अशा प्रकारे. आणि खूप खूप छान दिसतं आणि मला तर विश्वास पण बसत नाहीये, म्हणजे मोठ्या साईजचा केक पहिल्यांदा बनवलाय ना म्हणून, पण खूप म्हणजे खूप छान बनलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर हा केक इतका मस्त बनलाय, इतका मस्त बनलाय की विचारायचंच नाही. आणि ह्याचं चीज पण बघा, हे असं एकदम क्रीमी झालेलं आहे, दिसलं. हा फॉइल पेपर मी काढला नाही, नाहीतर एकदम व्यवस्थित कट पण झाला असता. आणि ही जी चॉकलेट आहे ना, चॉकलेट तर ती मेल्ट करून, म्हणजे त्यात क्रीम किंवा दूध टाकून अशी छान मेल्ट करून सॉफ्ट राहिली असती. मी आहे तशी टाकली होती, त्यामुळे ते कडक झाले. नाहीतर एक नंबर केक, एक म्हणजे काय, हो की नाही? यस, हो एक नंबर. आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात भारी केक झाला, सगळ्यात भारी आवडला सगळ्यांना. एवढी तू केक बनवतेस आतापर्यंत, पण सगळ्यात भारी केक हा झालाय. बघा किती क्रीमी बनले. मला पण विश्वास बसला नव्हता की हा खरंच एवढा भारी होईल. एकदम परफेक्ट आणि खूप खूप मस्त झालाय. इकडे तर सगळे तुटून पडलेत घरातले आणि असं वाटतं की आजच्या आज संपवतात की काय. पण खरंच खूप मस्त झालाय. तर हा केक कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
परत भेटूया. तोपर्यंत तुम्ही हा केक बनवा, मस्त खा आणि एन्जॉय करा.